नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। आजची रेसिपी आपण पाहणार आहोत हॉटेलपेक्षा पण टेस्टी पालक पनीर, तेही घरच्या घरी सोप्या पद्धतीने आज आपण बनवणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। बेल आयकॉनवर पण क्लिक करा, म्हणजे मी जर एखादी रेसिपी पोस्ट केली तर सगळ्यात अगोदर त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल। त्यामुळे बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। चॅनलला अजिबात सबस्क्राईब करायला तर विसरू नका। सोपी आणि टेस्टी रेसिपी आज आपण पाहणार आहोत। पालक पनीर मुलांना खूप आवडतं आणि अशा पद्धतीने जर तुम्ही त्यांना बनवून दिलं तर अजूनच आवडीने खातील। चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। पालक शिजवायला घातलेला आहे। पालक अगोदर मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे, आता शिजू घातलेला आहे। त्यामध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर आणि कढीपत्ता घातलेला आहे आणि ओली हळद घातलेली आहे शिजवताना। आता एक मोठी कढई घेतलेली आहे, त्यामध्ये मोठा चिरलेला कांदा घातलेला आहे। आता आपल्याला हा कांदा चांगला परतून घ्यायचा आहे। तेल घालायचं आहे आणि तेल घालून आपल्याला चांगला मऊ करून घ्यायचा आहे। आपल्याला प्युरी बनवून घ्यायची आहे, त्यासाठी आपल्याला हा कांदा लागणार आहे। आता यामध्ये आपण लसूण घालणार आहोत आणि टोमॅटो, 2 चिरलेले टोमॅटो घालायचे आहेत। मोठ्या मोठ्याच फोडी करायच्या आहेत आणि त्या पण आपल्याला यामध्येच घालायच्या आहेत। मऊ होऊ द्यायचं आहे। एक लाल मिरची मी इथे घातलेली आहे। आता हे छान मऊ झालेलं आहे, आता काढून घेऊया। पालक पण आपला छान शिजून झालेला आहे। आता हे पाणी आपल्याला भाजीसाठी वापरायचं आहे, त्यासाठी अगोदर ही पेस्ट बनवून घ्यायची आहे। पालक मिक्सरमधून काढून घेऊया। बारीक प्युरी करायची आहे पालकाची पण। हे पाणी आपल्याला भाजीसाठी लागणार आहे। पालकाची प्युरी झालेली आहे। आता मसाला पण आपण वाटून घेऊया। मसाला पण आपला तयार झालेला आहे। आता पनीर कट करून घेऊया। पनीर मी कट करून घेतलेले आहे। एक मोठी कढई ठेवलेली आहे गॅसवर। आता त्यामध्ये थोडंसं तूप घालायचं आहे आणि आता ह्या तुपावर आपल्याला पनीरचे आपण जे बारीक बारीक काप केले होते ते यावर परतून घेऊया। पनीरमधला कच्चेपणा निघून जाईल आणि भाजीमध्ये एकदम टेस्टी लागतात। त्यामुळे अशा पद्धतीने थोडेसे फ्राय करून घ्यायचे पनीर। फ्राय झालेले आहेत, आता काढून घेऊया। आता त्याच कढईमध्ये बारीक चिरलेला एक छोटासा कांदा मी घातलेला आहे। कांदा चांगला लाल होऊ द्यायचा आहे। कांदा चांगला लाल होऊ द्यायचा आहे। आता यामध्ये आपल्याला आलं आणि लसूणची पेस्ट घालायची आहे। आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे। आता आपण जी टोमॅटोची प्युरी केली होती, कांदा आणि टोमॅटोची, ती आपण यामध्ये घालणार आहोत। आता ही तेलामध्ये आपल्याला छान परतून घ्यायची आहे। रंग पण आपल्याला छान बदललेला दिसत आहे। आता यामध्ये थोडेसे मसाले घालूया। मसाले जास्त घातलेले नाहीत। थोडंसं लाल तिखट, गरम मसाला, धने पावडर एवढंच मी यामध्ये घातलेलं आहे। आता थोडंसं पाणी घालूया आणि आपली जी ग्रेव्ही आहे ती चांगली तेलामध्ये अजून थोडीशी परतून घेऊ। तेलामध्ये जेवढी ग्रेव्ही परतू तेवढीच भाजी टेस्टी होते। थोडंसं पाणी घातलेलं आहे। हे पाणी जे आपण पालक शिजून ठेवलेलं होतं तेच मी पाणी वापरत आहे। मी दुसरं पाणी घातलेलं नाही, तेच आपल्याला पाणी वापरायचं आहे भाजीसाठी।
ग्रेव्ही आपली छान झालेली आहे. आता यामध्ये पालकची प्युरी घालूया. मिक्स करून घ्यायची चांगल्या पद्धतीने. मसाला पूर्ण मिक्स होईल भाजीमध्ये असं हलवायचं आहे. पाणी घातलेलं आहे. मीठ घालूया थोडंसं. आता यामध्ये आपण पनीर घालणार आहोत. पनीर आपण घातलेले आहे. आता मिक्स करायची आहे भाजी आणि उकळी काढून घ्यायची आहे चांगली. अजून थोडंसं पाणी घातलेलं आहे. आता आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे. मग आपली भाजी तयार झाली. भाजी आपली तयार झालेली आहे. आता काढून घेऊया. झटपट आणि टेस्टी पालक पनीर आपला तयार झालेला आहे. बघू शकता. एकदम सोप्या पद्धतीने पालक पनीरची भाजी आपली तयार झालेली आहे. खूप टेस्टी लागते. नक्की करून बघा. मुलांच्या आवडीची अशी पालक पनीर तयार झालेली आहे. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.